Okay, welcome all of you. आता मी तुमच्या सगळ्यांचे माईक ओपन केले आहेत जस्ट टू से की माझा व्हिडिओ क्लिअर आहे तुम्हाला सगळ्यांना. हो सर. आवाज येतो आहे प्रत्येकाला. हो सर. ओके, तर आता आपण काय करणार आहोत की जे काही सिद्धांत आपण घेतो आहोत ते सिद्धांत पुढे कंटिन्यू करणार आहे आणि त्याच्यानंतर तुमचे काही जे सूचना येत आहेत मी तुमच्या सगळ्यांचे माईक आता बंद केलेत काही कारणास्तव, कारण बाकी पाठीमागून बराचसा मला आवाज येतो आहे. तर एक प्रास्ताविक सुरुवात करतो आणि नंतर ऍक्च्युली विषयाला सुरुवात करतो. मी प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र देशपांडे आणि आज आहे वार 2 एप्रिल 2020 आणि या कोरोना पॅन्डेमिकच्या पार्श्वभूमीवरती विद्यार्थ्यांना काही फायदा व्हावा आणि दुपारच्या वेळेमध्ये एक अर्धा पाऊण तास 30-35-40 मिनिटं काहीतरी चांगलं कानावर पडावं यासाठी आपण आता हे ऑनलाईन क्रिया या विषयाच्या संदर्भात चर्चा करतो आहोत. आता मी जे काही सिद्धांत चालू केलेले आहेत माझ्या पुस्तकाच्या आधारे तर त्याचं स्पष्टीकरण किंवा त्याचं विवेचन मी चालूच ठेवणार आहे, कारण ते सिद्धांत प्रॅक्टिसच्या लेवलपर्यंत महत्वाचे आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळे विद्यार्थी निर्णयास काही गोष्टी सुचवत आहेत की बाबा सर तुम्ही आमचं एक्सक्रिटरी सिस्टीम घ्या, कोणी काहीतरी म्हणते की दोष घ्या, तर ते आपण तुम्ही सूचना किंवा सजेशन्स करत राहा. तो निर्णय शक्यतो मी माझ्या पातळीवरती घेईन की नक्की कुठला विषय घ्यायचा किंवा काय करायचं, पण कमीत कमी आज आणि उद्याला तर आपण सिद्धांतच कंटिन्यू करणार आहे. आणि एखाद्या वेळेला म्हणण्यापेक्षा 99% शनिवारी आणि रविवारी आपले हे लेक्चर्स बंद असतील. तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर वेळ घालवा आणि सोमवारपासून ते परत याच वेळेला चालू राहतील. तर आता आपण प्राधान्याने सुरुवात करतो आहोत ते सिद्धांताचा. पंचभौतिक सिद्धांताला आपण काल आलो होतो, तिथपासूनचा पुढचा भाग बघायचा आहे. तर सगळ्यांनी आपल्या वह्या पुस्तकं तयार ठेवा. परत एकदा दिवस आणि वेळ रिपीट करतो. आज आहे वार 2 एप्रिल 2020 आणि वेळ आहे दुपारी 4 वाजताची आणि माझ्यासमोर आयुर्वेद महाविद्यालय निगडीचे काही विद्यार्थी आहेत. तर आता मी स्क्रीन पहिल्यांदा शेअर करतो आपल्याशी. तर काल आपण या ठिकाणी आलेलो होतो की तुम्हाला सांगितलं होतं की वाग्भटाची जी सूत्र आहेत ही सगळी तुम्हाला पाठ करणं आवश्यक आहे. म्हणण्यापेक्षा जेवढी जास्तीत जास्त लक्षात ठेवता येते तेवढी ठेवा. अगदी संस्कृतच आलं पाहिजे असं नाही, पण निदान त्याच्यातले महत्वाचे गुण तुम्हाला पटापटा सांगता आले पाहिजेत. आता आज आपण या वायू या महाभूताबद्दल किंवा वायू या घटकाबद्दलची माहिती घेणार आहोत, कारण सर्वमिदं पांचभौतिकम अस्मिन् अर्थे, म्हणजे सृष्टीमध्ये 5 महाभूतांचे विकार आहेत किंवा पदार्थ आहेत आणि आपल्या शरीरात सुद्धा 5 महाभूतांचे पदार्थ आहेत. तर त्याच्यामध्ये वायूमध्ये प्राधान्याने वृक्ष हा गुण आहे की ज्याच्यामुळे मॉलिक्युल्सचं विलगीकरण व्हायला मदत होते. प्रत्येक मॉलिक्युल हा सेपरेट झाला पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला गती येणार नाही. आपण जेव्हा फेविस्टिक वापरतो, उदाहरण लक्षात घ्या, तेव्हा ते मॉलिक्युल्स चिकटलेले असतात. आता आपल्याला गती पाहिजे आहे. माझे हात जे आहेत ते मी असे बांधून ठेवले तर प्रत्येक माझं हात काही काम करणार नाही, पण याच्यामध्ये मी थोडी वृक्षता आणली, थोडं थोडं सेपरेट झालो की ते हात हलायला लागतील. त्यामुळे वृक्षता या गुणाचा फायदा काय होतो, तर 2 पदार्थ एकमेकांपासून दूर जातात आणि त्याच्यानंतरच काहीतरी ऍक्शनला सुरुवात होते. कारण वायू महाभूत असू द्यात किंवा वात दोष असू द्यात, यांचं सगळ्यात प्रमुख कार्य काय आहे शरीरामध्ये, तर सगळ्यात स्वरूपाची हालचाल घडवायची. मग ती फिजिकल हालचाल असते, केमिकल हालचाल असते, न्यूरोलॉजिकल हालचाल असते. नर्वस सिस्टीम मध्ये सगळे नर्व इम्पल्स जात असतात. आता हे जेव्हा विशद तिथे असते, म्हणजे स्वच्छपणा असतो, क्लेद नसतो, चिकटपणा नसतो, आम नसतो, तेव्हाच ते मॉलिक्युल सेपरेट होतील. तिथे जर असं घट्ट गोळा असेल, लडबडलेलापणा, तर क्लेद असेल किंवा ओलावा असेल तर तो मॉलिक्युल स्वतंत्र होणार नाही, तो चिकटून राहील. विशद याच्या संदर्भामध्ये स्वच्छता म्हणजे क्लिनलीनेस, सेपरेशन अपेक्षित आहे. लघु हा तसाच प्रकारचा गुण आहे. एखादा मॉलिक्युल जेव्हा हलका असतो तेव्हाच तो पटापटा पुढे जातो. म्हणजे तुम्ही बघितलं असेल तर जेवढा माणूस स्लिम असतो तेवढ्या त्याच्या ऍक्टिव्हिटीज फास्ट असतात आणि जेवढा माणूस असा जाडेला असतो तेवढी त्याची हालचाल ही कमी कमी होते. आता मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्या ठिकाणी हे गुण बघता येत नाहीत त्या ठिकाणी या गुणाचा वापर करायचा. एखादा पदार्थ समोर आहे आणि अर्थात त्याच्यामध्ये तुम्हाला वृक्षता तपासता येत नाही, विशुद्धता तपासता येत नाही, मग काय करा तुम्ही,
स्पर्श त्याचा काही कळतो का आपल्याला? स्पर्श संवेदनेने त्याची जाणीव होते का? तसं असेल तर तो वायू महाभूताचा घटक आहे असं समजायला हरकत नाही. म्हणजे इथे बघितलं तुम्ही तर गंध आहे. गंध कुलपणे याचा अर्थ आधिक्य. सगळ्या पृथ्वी घटकांमध्ये गंध गुण असायला पाहिजे. सगळ्या द्रवपदार्थांच्या मध्ये काही ना काहीतरी स्वरूपाची रस असायला पाहिजे. जर तो पदार्थ हा तेज महाभूत प्रधान असेल तर काहीतरी त्याच्यामध्ये चकचकीतपणा असला पाहिजे. आणि तसा हा वायू महाभूताचा जो पदार्थ आहे त्याच्यामध्ये काही ना काहीतरी स्पर्श तुम्हाला कळला पाहिजे त्या घटकाचा. आणि शेवटचा आहे आकाश महाभूत. आकाश म्हणजे पोकळी. ते पोकळी कशाने ठरवायची? तर पोकळीमध्ये अतिशय मायक्रो 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 स्वरूपाची जी काही होल्स आहेत आपल्या शरीरामध्ये सूक्ष्म, सूक्ष्मता नेहमी या आकाशमुळे येते. भरीवपणा जो असतो तो पृथ्वीने येतो. पण तुम्हाला एखाद्या ठिकाणी जायचंय तर सूक्ष्मतून तुम्हाला आत जावं लागतं. त्यामुळे सूक्ष्म गुणांचा उपयोग कशासाठी होतो आपल्याला? टू एंटर. म्हणजे एखादा जाडा माणूस एखाद्या ठिकाणी एंटर होईल तर बारीक मुंगी आतमध्ये शिरेल, तर मुंगीच आत शिरेल. त्यामुळे सूक्ष्मता कशासाठी अपेक्षित असते? टू एंटर इन टू द स्रोतस. कारण आकाश म्हणजे पोकळी आहे आणि पोकळीमध्ये शिरायचं असेल तर सूक्ष्मता पाहिजे तुम्हाला. आपल्याला नाकातून हवा आत घ्यायची, नाकातून हवा आत घ्यायची. आता नाक ही पोकळी नाही, ह्या पोकळ्या आहेत ना. हा, आणि वायू हा सूक्ष्म आहे. या नाकाच्या पोकळ्या माझ्या कफाने बरबटलेल्या आहेत. तर ती विशुद्ध आहे का? नाही. विशुद्ध म्हणजे स्वच्छ. नाकाची पोकळी कशी पाहिजे तुमची? स्वच्छ पाहिजे. आयुर्वेदामध्ये सकाळी जिव्हा निर्लेखन सांगितलेलं आहे. कशासाठी सांगितलेलं आहे? की तुम्हाला हा विशुद्धता असेल तरच तुम्ही गिळण्याची प्रक्रिया, बोलण्याची प्रक्रिया, श्वास घेण्याची प्रक्रिया या चांगल्या करू शकता. त्यामुळे स्वच्छता आणणं स्रोतसांमध्ये. तर असं एक लक्षात ठेवा, आयुर्वेदाने स्पष्टपणे सांगितलेलं आहे, तुमच्या शरीरातली स्रोतस चांगली तर तुम्ही निरोगी. तुमच्या स्रोतसांमध्ये आम भरलेला आहे, तुमच्या स्रोतसांमध्ये घाण भरलेली आहे, तर माणूस काय होणार आहे? आजारी पडणार आहे. त्यामुळे आजारपणाला एक शब्द वापरलाय त्यांनी, ख वैगुण्य किंवा स्रोतो वैगुण्य, तो या ठिकाणी आहे. आता तेच आहे परत, लघु पदार्थ असेल तर त्याचा पोकळ्यांमध्ये वावर सहज होईल. आणि हे 3 गोष्टी जर आपल्याला तपासता येत नसेल तर साधे तपासायला शब्द तपासा. आकाश म्हणला की त्याच्यातून आवाज आलाच पाहिजे. साधं उदाहरण आहे, हृदयाचे काय असतात? हृदयामध्ये सूक्ष्मता आहे का नाही? तर अवघड आहे तपासणं. विशुद्धता आहे का नाही? अवघड आहे. लघुता आहे का नाही? कसं तपासणार तुम्ही? सांगा ना मला. पण आपण काय करतो, इथे स्टेथोस्कोप लावतो, बरोबर आहे की नाही? आणि स्टेथोस्कोप लावल्यानंतर आपल्याला लप डप हार्ट साऊंड ऐकायला आले आणि ते नॉर्मल आहेत. नॉर्मल असतील तुम्ही काय म्हणणार? या नाभसामध्ये, कुठल्या नाभस म्हणजे स्रोतस, हृदयाच्या पोकळीमध्ये, नाभस म्हणजे पोकळी, हृदयाच्या पोकळीमध्ये आता काय आहे? सूक्ष्मता आहे, विशदता आहे, लघुता आहे. तर त्याच्यामध्ये त्या कॉर्नरी आर्टरीमध्ये ब्लॉक झालेला असेल, त्या झडपांमध्ये चिकटलेल्या असतील झडपा, माहिती का? मॅट्रल व्हॉल्व, ट्रायकस्पिड व्हॉल्व या पॅक झाल्या. तर त्याच्यामध्ये शब्द प्रॉपर असेल का? नाही येणार ना. हार्ट साऊंड बघा तुम्ही, लप डप, तेव्हा काय चालू होतं ऐकायला येणार? मरमर चालू होते, मरमर. मग मरमर ऐकायला आली म्हणजे आपण काय डायग्नोसिस काय करणार? या नाभसामध्ये, हृदयाच्या नाभसामध्ये कशात खराबी झाली आहे? सूक्ष्मतेमध्ये खराबी, विशुद्धतेमध्ये खराबी. ठीक आहे. असं जेव्हा नाभस चांगलं असतं, या प्रॉपर्टी जेव्हा सगळ्या असतात तुमच्याकडे, तेव्हा त्या आकाशाला काय येतं? सौशीर्य, प्रॉपर पोकळी निर्माण होते. आणि दुसरं काय होतं? तो भाग कसा असतो? लाघव. त्याच्यामुळे एक प्रकारचा लाईटनेस तुमच्यामध्ये येतो, त्या त्या अवयवांच्या ठिकाणी आणि सगळ्या शरीराच्या मध्ये. सगळी स्रोतस स्वच्छ की सगळ्या शरीराला क्लिनलीनेस. माझ्या जो अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट आहे, या सगळ्या पोकळ्या आहेत माझ्या इथे. या पोकळ्यांमध्ये जर सूक्ष्मता नसेल, विशुद्धता नसेल, लघुता नसेल, तर हा मला पाठ लाघव आहे असं वाटेल का त्याच्यामध्ये? नाही. आज काय झालंय डॉक्टर, इथे मला इथे असं जड जड वाटतंय, काय ते जड जड वाटतंय नाही का? आपण त्याला सायनुसायटिस झालाय.
सायनुसायटिस झालाय म्हणजे काय, नाभच चांगलं आहे का त्याचं? नाही, नाभच चांगलं नाहीये. कळतंय? म्हणजे पंचमहाभूतांचा तुम्हाला उपयोग कुठे करून घेता आला पाहिजे? प्रॅक्टिससाठी करून घेता आला पाहिजे. म्हणजे सगळे गुण तुम्हाला प्रत्यक्षामध्ये कुठे ना कुठेतरी तपासता आले पाहिजे. सर्वमिदं पांचभौतिकम् अस्मिन्. आता हे बघा, आता हे 14 नंबरचं पान आहे. मी 15 नंबरच्या पानावरती शिफ्ट होतोय. 15 नंबरच्या पानावरती एक महत्वाची गोष्ट सांगितली तुम्हाला. पंचभौतिक सिद्धांत आहे आपला. आता आपण शिकतोय काय? पांचभौतिक सिद्धांत. जर वहीत लिहिलं नसेल तर लिहून ठेवा. आज देशपांडे सरांची चर्चा कशावर करतायत? पांचभौतिक सिद्धांत. त्याचं महत्व इथे दिलंय बघा, चरक शारीर स्थानामध्ये. तुमच्या समोरचा जो पेशंट आहे, तुमच्या समोरचा पेशंट कसा आहे? इथे लिहिलंय ख आदय. हा इथे दिसतंय का? ख आदय. हे खादय म्हणजे काय? खाणं नाहीये बरं का, खाणं नाही. ख म्हणजे पोकळी, ख म्हणजे आकाश महाभूत, ख म्हणजे आकाश. आकाश, जल, तेज, वायू आणि आकाश. सॉरी, आकाश, वायू, तेज, जल आणि पृथ्वी. आय एम सॉरी. हा जो क्रम आहे, 5 भूत आहेत, याच्या व्यतिरिक्त चेतना म्हणजे आत्मा, अशाने बनलेला हा पेशंट तुमच्या समोर येणार आहे, असं चरकांनी ऑलरेडी सांगून टाकलंय. त्यामुळे तुम्ही पंचभौतीचं ज्ञान करून ठेवा, नाही तर पुढे प्रॉब्लेम येईल, असं त्यांचं म्हणणं आहे. इव्हन ते पुढे एक्सप्लेन काय करतात बघा, हा श्लोक बघा. इथे सुद्धा पंचमहाभूतांचं वर्णन केलंय. हे सगळे श्लोक पांचभौतिक सिद्धांत लिहिताना तुम्हाला लिहावे लागतील, म्हणून मी आता मार्क केलेत तुम्हाला, की काय आहे. शरीराची व्याख्याच केली आहे. चेतना हे सेम आहे बघा, हे आणि हे सेम आहे वाक्य. चेतनाधिष्ठानभूतम. फक्त इथे शब्द तुम्हाला विकार स्पष्ट करावा लागेल. विकार म्हणजे पंचमहाभूतांपासून बनलेले पदार्थ. आता ते पदार्थ कुठले याची यादी खाली दिली आहे बघा, ही छान आहे. चरक सूत्रस्थान हा रेफरन्स लक्षात ठेवा. मी काय म्हणतोय, तुम्ही आधीचे गुण जे आहे ते वाग्भटाचेच पाठ करा, ते नका परत इथे जाऊन. पण याचे जे पदार्थ आहेत ती नावं बघा. पृथ्वीपासून काय काय बनलंय, 2-3 तरी लक्षात ठेवा पदार्थ. एक, हाडं बनलेत, बोन्स, अस्थि. दात बनलेत, मांस आहे. मी याच्यात एक ऍड करू शकतो, त्यांनी नाही सांगितलं, पण ते कसं आहे, त्यांनी सांगितलं की हे 100% पार्थिव आहे. खरं तर मेद धातू हा जो आहे ना, तो सुद्धा तुम्ही इथे ऍड करू शकता. पण मेदामध्ये काय झालंय की पृथ्वीप्रश जल आलंय, म्हणून बहुतेक चरकांनी तो ऍड केला नसेल मेदामध्ये. केस जे आहेत, श्मश्रू, लोम, कंडरा, हे सगळे पदार्थ. आणि मुख्य सगळ्यात महत्वाचा हा शब्द लक्षात ठेवा, एक एक इंद्रिय एक एक महाभूताचं प्रधान आहे. असं एक तक्ताच करून टाक, एक महाभूत प्रधान. पृथ्वीचा संबंध हा कोणाशी आहे? नाकाशी आहे. पृथ्वीचा संबंध नाकाशी. पुढे बघा, द्रवपासून काय काय बनलेलं आहे? रस, रुधिर, वसा, कफ, पित्त, मूत्र, स्वेदादी. बघा, रस, रुधिर म्हणजे रक्त, वसा, वसा एवढा महत्वाचा नाही प्रॅक्टिसमध्ये, कफ आणि पित्त फार महत्वाचे आहेत, मूत्र आणि स्वेदादी. आता या 2 पदार्थांच्या बाबतीत मी एक तुम्हाला सांगतो बरं का. म्हणजे हाडांचं पोषण असेल तर पृथ्वी महाभूत प्रधान आहार घेतला पाहिजे माणसाने. पण मूत्राची क्वालिटी चांगली ठेवायची, मूत्र प्राकृत ठेवायचं आपल्याला. त्याच्यामध्ये काय बर्निंग मिक्च्युरेशन व्हायला नको, म्हणजे मूत्र क्लिच्र नको आजार. लघवीला जळजळ नाही झाली पाहिजे, मला उन्हाळी नाही लागली पाहिजे, आग नाही झाली पाहिजे माझ्या लघवीला. मग माणसाने काय केलं पाहिजे? कुठलं महाभूत चांगलं घेतलं पाहिजे? होमिओस्टेसिस कशाचं पाहिजे? जलमहाभूताचं. म्हणून पेशंटला सल्ला काय द्यायचा? पाणी भरपूर प्या, तहान लागली की पाणी प्या, पाणी कमी पिऊ नका. कारण या मूत्रामध्ये जर पाणी कमी झालं तर 2 गोष्टी होतात प्रॅक्टिसमध्ये. उन्हाळी लागते, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन, UTI. आणि दुसरं काय होतं माहितीये का? मूतखडा होतो, रिनल कॅल्क्युलस. आता पुढे उष्णतेचा म्हणजे तेज महाभूताचा काय संबंध आहे बघा. जे जे शरीरामध्ये तेज स्वरूपाचं आहे, इथे एक सांगायचं राहून गेलं, इथे रसन हा शब्द लक्षात ठेवा. जिभेचा संबंध पाण्याशी आहे. तसं जे जे चकाकणारे पदार्थ आणि आपले डोळे आहेत, हे तेज महाभूत प्रधान आहे. त्यामुळे एखाद्या माणसाने जर अति तिखट खाण्याचं ठरवलं तर कुठल्या इंद्रियांवरती परिणाम होईल जास्त? त्याचा वाईट परिणाम कोणावरती होईल? सगळ्यात जास्त परिणाम डोळ्यांवरती होईल. जास्त उन्हामध्ये गेला, पित्त प्रकोपक आहार विहार घेतला तर सगळ्यात कुठलं इंद्रिय तुमचं डॅमेज होणार आहे? मग त्याला कंजंक्टायव्हिटिस होईल,
कॅट्रॅक्ट होईल, जे काय होतील प्रॉब्लेम डोळ्यांचे, डोळे थकतील, कंटाळतील, लाल होतील, हे सगळा संबंध हा तेज महाभूताचा आहे. आता वायूचं बघायला गेलं तुम्ही, ते मुख्य वायूचं एक वायू महाभूत असू द्यात किंवा वात दोष असू द्यात. आपण काल बघितलं होतं की दोन तऱ्हेचं साधर्म्य लोक आणि पुरुष निसर्गानं आपल्यामध्ये, एक रचनात्मक आणि एक क्रियात्मक. तर त्याच्यामध्ये हा शब्द लक्षात ठेवा, इथे कुठलाही त्यांनी अवयव दिलेला नाही बघा. वातामध्ये अवयव दिसतोय का तुम्हाला? ही मार्क केलेली ओळ बघा, ही दिसते ना प्रत्येकाला. याच्यामध्ये कुठे अवयव आहे का बघा? एकही अवयव नाही. हे तुम्ही परीक्षेत लिहा की एकही अवयव नाही. आता तुम्ही म्हणा का अवयव नाही सर तिथे टाकला? हे बाकी सगळीकडे अवयव आलेत की. त्याचं कारण वाताचा तुम्ही शब्द लिहिला पाहिजे, अव्यक्त व्यक्त कर्माच. वायू महाभूत पण तसंच आहे आणि वात दोष पण तसा आहे. त्याला लांबी रुंदी जाडी नाहीये काही. मग तो ओळखायचा कसा? तर ग्रंथकारांनी सांगितलंय व्यक्त कर्मा, त्याच्या कार्यावरून ओळखा. म्हणून मग त्यांनी काय केलंय, वात महाभूताची काय केली आहे, फक्त कार्य सांगितली आहेत. काय? उच्छ्वास प्रश्वास. उच्छ्वास म्हणजे एक्सपिरेशन, इन्स्पिरेशन, उन्मेष. आता याचे दोन अर्थ आहेत बरं का, उन्मेष निमेषचे. डोळे उघडणे उन्मेष, मिटणे निमेष. उन्मेष उघडले, निमेष मिटले. पण 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 फार महत्वाचं, स्रोतसांचं सुद्धा जे आकुंचन होतं आणि प्रसरण होतं, वेगळा अर्थ आहे बरं का. पुस्तकांमध्ये शिक्षक शिकवत नाहीत. उन्मेष म्हणजे स्रोतस उघडणं, निमेष म्हणजे बंद होणे, आकुंचन सॉरी उलट, प्रसरण, आकुंचन प्रसरण. लक्षात ठेवा, उन्मेष उघडलाय आणि निमेष बंद झालाय. म्हणजेच काय, हार्टमध्ये काय शब्द वापरणार तुम्ही? कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. पेरिस्टाल्सिस कसं म्हणतं? कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन. तर हे शब्द या ठिकाणी लक्षात ठेवा. आकुंचन प्रसरण उन्मेष निमेष याचा सार्वत्रिक अर्थ घ्यायला पाहिजे, फक्त डोळ्यांशी निगडीत घ्यायचा नाही. आणि इतर दिलेत त्यांनी, गमन, प्रेरण, धारण. आता प्रेरण कारण जास्त मनाशी संबंधित आहे, हे लक्षात ठेवा. धारण हे कर्मेंद्रियाशी संदर्भात आहे आणि गमन हे कर्मेंद्रियांशी, हे ज्ञानेंद्रियांशी, हे कर्मेंद्रियांशी. आणि इथे महत्वाचं म्हणजे स्किनचा संबंध आहे, लक्षात ठेवा. वायू महाभूत म्हणजे स्पर्शेंद्रिय. म्हणजे एक वेगळंच तुम्हाला कल्पना देतो की प्रॅक्टिस चालू केल्यानंतर स्पर्शेंद्रिय जे आहे ते म्हणजे सगळे तुमचे टच, पेन आणि टेम्परेचर या संदर्भातले रिसेप्टॉर्स. थोडंसं आपण कोरिलेट करायला पाहिजे, टच, पेन अँड टेम्परेचर. तुम्हाला माहिती आहे ना टक्टाईल पाथवे, थोडाफार मी घेतला होता नर्वस सिस्टीम मध्ये बघा. टक्टाईल पाथवे, मेंदूकडे संवेदना जातात तुमच्या सगळ्या. मग थोडक्यात या न्यूरोलॉजिकल मध्ये प्रॉब्लेम येण्यामध्ये नर्वस सिस्टीमचा जेव्हा प्रॉब्लेम असतो, फार वेगळं बोलतोय मी, तेव्हा वात महाभूत बिघडलेला आहे हे आपल्याला समजायला पाहिजे. म्हणजेच वातदोष बिघडलाय. मग तुम्ही चौकशा काय करायला पाहिजे? चौकशा वात प्रकोपक आहार विहाराचा विचार करायचा. जेव्हा या माणसामध्ये स्पर्शनेंद्रियांची हानी झालेली आहे, टक्टाईल पाथवे डॅमेज झालेला आहे, लेप्रोसी झालेली आहे, त्याला संवेदना कळत नाही आहेत, तर कुठे विचार करायचा? हा वात प्रकोपक आहार विहार करतो का? रात्री जागरण करतो का? साधा विचार आहे. त्याची लाईफस्टाईल हेक्टिक आहे का? मेंटल टेन्शन्स आहेत का त्या माणसाला? आता आकाशाकडे येऊया. इथे सुद्धा बघा त्यांनी जास्त करून इथे मात्र स्पष्ट केलंय, इथे स्रोतस हा शब्द महत्वाचा आहे. सगळे शरीरातली जी मायक्रो अँड मॅक्रो, इंग्लिश शब्द बघा, महंती म्हणजे मोठी मॅक्रो आणि अणुनी म्हणजे मायक्रो. म्हणजे एक उदाहरण नेहमी लक्षात ठेवा परीक्षेच्या वेळेस. अणु स्रोतच कुठलं आहे सगळ्या शरीरातलं? तर कॅपिलरी बेड म्हणतो त्याला आपण, कॅपिलरी. त्या कॅपिलरी मधून तुम्हाला माहिती आहे ना ते फ्लुइड बाहेर पडतं आणि मग इंट्रासेल्युलर, एक्स्ट्रासेल्युलरच्या मध्ये इंट्रासेल्युलर पण स्पेस असते. सेल मेम्ब्रेन जे बनलेलं आहे ते अणुस्रोतच आहेत सगळी. त्याच्या विरुद्ध हा माझा ट्रॅकिया जो आहे तो कसा म्हणणार तुम्ही? महंती. ट्रॅकिया मोठा आहे ना, एसोफेगस मोठा आहे, स्मॉल इंटेस्टाईन मोठं आहे, तर त्या ठिकाणी हे सगळं लक्षात ठेवा. आणि इथे काय अजून एक शब्द लक्षात ठेवायचं, कान. कानाचा संबंध आहे. कानाचा संबंध या आकाश महाभूताशी आहे.
प्रॅक्टिसमध्ये अजून एक सिद्धांत हा फार महत्वाचा आहे. खालचा श्लोक विसरला तरी चालेल, पण आता कळण्यासाठी इथे हे करतोय. सुश्रुताने सांगितलंय, पंचमहाभूतांचं जर होमिओस्टॅसिस मेंटेन करायचं असेल, पंचभौतिक द्रव्य सगळी शरीरात उत्तम ठेवायची असतील, तर तुमचा आहार सुद्धा कसा पाहिजे, पंचभौतिकच असला पाहिजे. एखादा माणूस नुसता भरपूर भरपूर चरतोय चरतोय चरतोय, त्याला काय म्हणतो आपण, गुरुगुण म्हणतो. गुरुगुण, हाय कॅलरी डाएट, कफकर आहार. मग पंचभौतिकचं बॅलन्स होईल का? नाही होणार ना. थोडस पृथ्वीच्या बरोबर जल पण पाहिजे, थोडं तेज पण पाहिजे, थोडं वायू पण पाहिजे, थोडा अग्नी पण पाहिजे. हे लक्षात घ्या. त्यामुळे सर्व तऱ्हेचे पदार्थ तुमच्या जेवणामध्ये असणं गरजेचं आहे. आता पुढचा सैद्धांतिक भाग थोडा सोडून देऊया आपण, कारण आपल्याला जास्ती करून कॉन्सन्ट्रेट करायचा हा जो आता इथला भाग आहे, हा सगळा सैद्धांतिक भाग आहे. म्हणजे महाभूतांची उत्पत्ती जी सांगितली सृष्टीच्या वेळेला, सुश्रुत शरीर स्थानामध्ये सांगितली. आणि हा त्याचा तक्ता तुम्हाला पदार्थ विज्ञानमध्ये सुद्धा शिकवला जातो. प्रकृती आणि पुरुष, त्याच्यापासून महत, त्याच्यापासून अहंकार, नंतर सात्विक, राजस आणि तामस प्रकारचे अहंकार. सात्विक राजस यांची मिलाफ केला तर हे तयार होतं, आणि तामसापासून हे तयार होतं. फक्त इथे एक लक्षात घ्यायचं, इथे थोडासा फरक आहे. म्हणजे आयुर्वेदाने सांगत असताना या पंचमहाभूतांची किंवा शरीराची उत्पत्ती या पंचमहाभूतांपासून सुद्धा मानलेली आहे. हा एक वेगळेपणा पुढे येईल तुम्हाला. हे बघा, हा एक शब्द महत्वाचा आहे, गुणांतर प्रवेश. गुणांतर प्रवेश म्हणजे आकाशामध्ये फक्त शब्द गुण आहे, वायूमध्ये शब्द स्पर्श याचं हे आहे, तेजमध्ये शब्द स्पर्श रूप झालं, एका पुढे एक वाढ होत जाते. जलामध्ये शब्द स्पर्श रूप रस, आणि पृथ्वी जेव्हा तयार होते शब्द स्पर्श रूप रस गंध, सगळे गुण त्याच्यामध्ये येतात. आता चरक शारीर स्थानामध्ये त्यांनी काय केलंय माहितीये का, एक वेगळ्या प्रकारची परत लक्षणं सांगितली, पंचमहाभूतांची लक्षणं. तर ती 5 लक्षणं लक्षात ठेवा. खरत्व, द्रवत्व, चलत्व, उष्णत्व आणि अप्रतिघात. याचा तक्ता बनवून टाका. पृथ्वी म्हणजे खरं, जलमहाभूत म्हणजे द्रव इथे दिसतंय, वायू म्हणजे चल, तेज म्हणजे उष्ण, आणि अप्रतिघात हा बऱ्याच मुलांना अर्थ सांगता येत नाही, नॉन ऑब्स्ट्रक्शन. कारण जेव्हा जेव्हा स्रोतसांमध्ये अडथळा येतो तेव्हा तेव्हा माणसाला प्रॉब्लेम येतो. त्यामुळे अप्रतिघात, सगळी स्रोतस स्वच्छ असणं. प्रतिघात म्हणजे ऑब्स्ट्रक्शन, प्रतिघात म्हणजे ऑब्स्ट्रक्शन, आणि अप्रतिघात म्हणजे नो ऑब्स्ट्रक्शन. पुढचा एक टॉपिक बघा. हे सगळं सिद्धांतामध्ये जेवढं आपल्याला एरेक्युलर लिहिता येईल तेवढं लिहावं लागतं. सुश्रुत शरीरामध्ये त्यांनी जोड्या केल्या आहेत बघा. त्रिगुण आणि पंचमहाभूत यांचा संबंध काही आहे का? तर सत्व जो गुण आहे त्याच्यामध्ये आकाशाचं प्राबल्य आहे. सत्व इज इक्वल टू आकाश. क्लॅरिटी पाहिजे. माणसामध्ये चांगली बुद्धी कधी निर्माण होते? जेव्हा त्याचे विचार स्वच्छ असतात. आपण नाही का म्हणत, काय सगळं त्याचं माइंडच खराब आहे, त्याचं मन इतकं दूषित कलुषित झालंय. शब्द ऐकलाय का तुम्ही, मन कलुषित झालं आहे? बोलतो आपण त्याचं मन घाणेरडं आहे, सगळं त्याचे विचार बरबटलेले आहेत. म्हणजे काय झालं, त्याच्यामध्ये आकाशची पोकळी पाहिजे, स्वच्छता पाहिजे, ती नाहीये, सगळी घाण भरली आहे. षड्रिपू तुम्ही शब्द ऐकला असेल. षड्रिपू कुठले षड्रिपू आहेत? मद, मोह, मत्सर वगैरे जे आहेत ना. हा, तर त्याच्यामुळे काय होते, ती सगळं सत्व म्हणजे आकाश कमी होतं आणि त्या ठिकाणी घाण तयार होते. तर मन स्वच्छ ठेवणं ही सगळी चांगली चिकित्सा आहे. सत्व बहुलम आकाश. रजामध्ये कशाचं प्राधान्य आहे? रजो बहुलो वायू. वायू हा गुण हा रजो प्रधान आहे, म्हणजे वायू महाभूत हे रज प्रधान आहे. अग्नी कसं आहे? अग्नीचं वर्णन बघा. सत्व रजो बहुलो. अग्नीमध्ये सत्वता पण आहे आणि रजोगुण पण आहे. हे थोडंसं टॅब्युलर फॉर्म मध्ये लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आपामध्ये काय आहे? सत्व आणि तमाचा संदर्भ आहे. आता इथे कोणीतरी पटकन विचारेल, हे काय कॉम्प्लिकेटेड इश्यू आहेत, पटकन समजेल असं नाही. पण तम याचा अर्थ नियंत्रण असं लक्षात ठेवा. त्याची गती आहे त्याला आपल्याला काहीतरी काबूमध्ये ठेवायचे. भराभरा चालले 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 झिजते असं नको, कुठेतरी त्याला कंट्रोल पाहिजे. मग या वायूला कंट्रोल कोण ठेवू शकतं माहितीये का तुम्हाला? पाणी असेल, जल असेल शरीरामध्ये, तर ल्युब्रिकेशन डिजनरेशन कमी होतं. मी परत रिपीट करतोय.
मी काय बोललो आता, जलाचं महत्व इथे सत्व आणि तम दिसतंय ना. सत्व म्हणे ठीक आहे सर, ते थोडंसं पाणी पिलं की मला मनाला बरं वाटतं. पण कोणी म्हणेल तमाचा काय संबंध आहे? तर तम याचा अर्थ जी झीज होणार आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवायचंय मला. आणि ते कोणामुळे होतं? पाणी महाभूतांमुळे होतं. डिजनरेशनचं रोखण्यात येतो. नाहीतर घशाला माझ्या कोरड पडेल ना सारखं बोलत गेलो तर मी. त्यामुळे तमाचा संबंध आहे. आणि पृथ्वी जी आहे ती कायमच तुम्हाला स्थिरता देते. हा तमो संबंध कशाचा आहे? स्थिरतेचा आहे. इथे नीट लिहून ठेवा. पृथ्वीचा संबंध कुठे आहे? स्थिरतेशी आहे, टू मेंटेन. आणि मेंटेन होण्याकरता थांबलं पाहिजे आयुष्यामध्ये. सारखंच पळतोय माणूस तर चालणार नाही. शिर्यतेचं शरीरम आहे त्याला रोखायचंय. इथे तुम्हाला तमो भोगू लागणार आहे. हा ओरलला फक्त एक प्रश्न विचारतो, लक्षात ठेवा. व्हॉट इज मेंट बाय अन्यान्यू प्रवेश? पटकन रेफरन्स द्यायचा सुश्रुतचारित. प्रश्न विचारतात ओरलला, अन्यान्यू प्रवेश म्हणजे काय? हा पदार्थ विज्ञानला पण विचारतात. मोकाश सरने ऑलरेडी सांगितलं असेल तुम्हाला. त्याचं स्पष्टीकरण इथे दिलं होतं. तेच फक्त म्हणजे फार डिटेल मी केलेलं नाहीये बहुतेक, त्याच्यामुळे तेवढंच फक्त आपण लक्षात घेऊ की आता जे मगाशी बघितलं होतं तुम्ही, एकात एक सगळं ते मिसळत जातं, वरती होतं बघा इथपर्यंत. तर हे सगळं अन्यान्य प्रवेश आहे. एकात एक एकात निर्मिती होताना कशी होते माहितीये का? दोन क्रम लक्षात ठेवा. कुठलाही शरीर संपूर्ण मानवी देह किंवा एखादा सेल कसा बनतो? तर पहिल्यांदा आकाश, मग वायू, मग जल, मग तेज आणि मग पृथ्वी. क्रम लक्षात ठेवा. आकाश, वायू, तेज, जल, पृथ्वी. कशाचं बोलतोय मी? निर्मिती. वरती लिहा निर्मिती. आकाश. एम्ब्रिओलॉजी आठवा ना, एम्ब्रिओलॉजी. पहिल्यांदा नुसताच गोळा असतो ना तो, आणि मग त्याचे काय डिव्हाइड सगळं चालू होतं ना. अॅनाटॉमी मध्ये शिकलात तुम्ही सगळं हे. ते मल्टिप्लिकेशन पुढे पुढे होतं, पण पहिल्यांदा नुसता गोळा असतो. दॅट इज आकाश. मग वायू, मग आता डिस्ट्रक्शन. म्हणजे तुम्ही वरती लिहायला पाहिजे डिस्ट्रक्शन किंवा विनाश होताना कसा होतो. विनाशाची प्रक्रिया उलटी आहे. पहिल्यांदा पृथ्वी, मनुष्य देह मरतो ना, आपण मरतो म्हणजे काय होतं? हालचाल बंद होते एकदम. पृथ्वी पहिल्यांदा म्हणजे जाते, नंतर जल, मग तेज, मग वायू आणि सगळ्यात शेवटी आकाश, आत्मा. हा नंतर हे होतो. ओके, पुढे थोडस मला असं वाटतं माझा वेग थोडा मला वाढवावा लागेल, पण काही गोष्टी फार महत्वाच्या आहेत त्यामुळे मला मोह होतो की ते सांगून टाकावं तुम्हाला. आता हे पंचभौतिकाचं हे सगळं आहे अर्थात माझ्या पुस्तकामध्ये. व्यवहार कसा करायचा? मला पृथ्वी तपासायची आहे, तर मी तिथे दिलंय बघा, पृथ्वीचा गंध शब्द आहे. आणि इथे एक उदाहरण दिलंय. डायबिटीसच्या पेशंटला जेव्हा ब्लड शुगर 500-1000 होते तेव्हा किटो ऍसिडोसिस होतं. बेशुद्ध पडतो डायबिटीसचा पेशंट, खूप जास्त शुगर वाढली आहे. तर त्याच्या लघवीला जो वास येतो त्याला म्हणतात फ्रुटी ओडर. म्हणजे याच्यातनं काय समजायचं लक्षात घ्या की आपल्या शरीरातलं प्रथिनं आणि प्रोटीन्स आणि फॅट्स हे नको तेवढे खर्च झाले. पृथ्वी संपायला चालली. पृथ्वीचे घटक जे असतात, पृथ्वीचे घटक म्हणजे कुठले? तर प्रोटीन्स आणि फॅट्स हे शरीरातनं आता नाहीसे होत आहेत. त्याच्यामुळे काय झालं? त्याला गंध यायला लागला. गँग्रीन माहिती का तुम्हाला? गँग्रीन प्रत्येकाला पाय पुसतो बघा, नाही का? पायाची बोटं काळी निळी, मग कापावं लागतो आपल्याला. शेवटी कापतो म्हणजे अख्खच्या अख्खं पृथ्वी काढून टाकतो आपण. पण हे लक्षात ठेवा, गंधाचा संबंध आहे कशाशी आहे? दुसरं अजून काय तपासता येतं आपल्याला? माणसाचं उंची आणि वजन पहा, पृथ्वी तपासता येईल तुम्हाला. अस्थिप्रधान जे घटक आहेत त्याचं डायरेक्ट परीक्षण करता येतं. बोन्स तपासा, मस्क्युलोस्केलेटल सिस्टीम तपासा. आणि मूर्ती परीक्षा असा एक शब्द वापर. आकार, कुठे मोठा गोळा झाला असेल, गुल्म आणि अर्बुद, ट्युमर्स असतील, त्याचा आकार पहा. हे सगळं पृथ्वीचं परीक्षण आहे. जलामध्ये कशाचं परीक्षण करतो आपण? टेस्ट, रसाचं परीक्षण करतो, पण बऱ्याच वेळा ते अनुमानाने करतो. प्रत्येक वेळेला जीभ लावायची गरज नाही तुम्हाला. आता लॅबमध्ये तुम्हाला माहिती आहे डॅस्टिक्स मिळतात. म्हणजे साखर तपासायची असेल तर जीभ लावायची गरज नाही मूत्राला. मूत्रात काय टाकतो आपण? बेनिडिक्ट सोल्युशन टाकतो ना, आणि शुगरची टेस्ट करतो. तर ते अनुमान प्रमाण आहे. दुसरी गोष्ट काय बघायचं तुम्हाला? प्रवाहित्व पहा. रक्त वाहतंय ते नॉर्मल झालं, पण रक्तामध्ये गुठळी झाली तर त्याला आपण काय म्हणतो? थ्रम्बोसिस. म्हणजे हे प्रवाहित्व काय झालं? गायब झालं. आणि सगळ्यात फेमस म्हणजे डिहायड्रेशन. जेव्हा उलटी होते, जुलाब होतात, तेव्हा काय होतं? शरीरातलं पाणी कमी होतं. तर त्याप्रमाणे तपासा तुम्ही. आता हे तेज महाभूत तपासायचंय, म्हणजे आतलं इन्फ्लमेशन वगैरे तपासायचंय, तर सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या मला स्कोपी लक्षात घेतात.
पहिल्यांदा असते ती गॅस्ट्रोस्कोपी, एसोफेगोस्कोपी. दुर्बीण टाकून बघतात की सूज आली आहे की नाही, लाल लाल झालंय का नाही. आतला लालपणा तपासण्यासाठी इथे स्कोपी शब्द वापरलाय. माणसामध्ये डायजेशन तपासा, अग्नी कसा आहे, अन्नपचन होतंय का नाही, धातूपचन व्यवस्थित होतंय का नाही, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीराचं तापमान पहा, टेम्परेचर तपासा. हे कोणाचं परीक्षण आहे? तेज महाभूताचं. वायू तपासायचा असेल तर वेगवेगळ्या स्वरूपाच्या हालचाली पाहायला पाहिजेत. वायू महाभूत तपासतोय म्हणजे काय? म्हणजे वातदोष तपासतोय. रेस्पिरेटरी रेट आहे, हार्ट रेट आहे, पल्स रेट आहे, ईसीजीच्या वेव्ज आहेत. हे सगळं कोणाचं परीक्षण आहे? वायू महाभूताचं. आणि आकाश तपासताना पर्कशन फार महत्वाचं आहे. आपण बघा ते पोटावरती असा हात ठेवून टम 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 बघतो ना, पोकळी व्यवस्थित ते की नाही, त्याला रेझोनंट म्हणतात. नोटचा आवाज काय? रेझोनंट नोट. छातीवर ठेवलं असं केलं तरी तर व्यवस्थित आला पाहिजे. पण ते डब 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 तर त्याला डल नोट म्हणतात. दोन शब्द लक्षात ठेवा, रेझोनंट RESONANT आणि दुसरा डल नोट. लंग्स मध्ये कसं पाहिजे? रेझोनंट नोट पाहिजे. डल नोट आला तर काय समजायचं? आकाश महाभूत खराब झालंय. आणि सोपी एक परीक्षा आहे लॅबोरेटरीमध्ये, क्ष किरण परीक्षा. रेडिओलॉजिस्टकडे पाठवा, छातीचा फोटो काढा, पोटाचा फोटो काढा, सोनोग्राफी करा. आतली पोकळी तुम्हाला पाहता येते, आतली पोकळी यंत्राने पाहता येते. ठीक आहे. आता बघा एक इंटरेस्टिंग भाग अजून एक दाखवतो तुम्हाला. ओके, जस्ट अ मोमेंट, आय हॅव टू लिटल बिट. आता आपण हे बघितलं तपासायचं कसं. आता मी थोडे आजार तुम्हाला दाखवण्याची माझी इच्छा होती की काय काय प्रॅक्टिसमध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. हे बघा, हे शेवटचं वर्णन आहे. पांचभौतिक चिकित्सा व्यवहारात वापरता येते. पृथ्वी महाभूत जर बिघडलं तर तुमचं वजन कमी होणार आहे, लक्षात ठेवा. आणि वजन कमी झालं तर तुम्ही त्याला डिंकाचे लाडू, खारीक हे सगळे पदार्थ इथे दिसतात बघा, हे सगळं खाऊ शकतो. ट्रीटमेंट आहे ती, कारण हे सगळे पृथ्वी महाभूत प्रधान आहे. व्हीटचा वापर करा, ज्वारीचा नाही. ज्वारी बाजरी उपयोगाची नाही. पाणी कसं काय होईल प्रॉब्लेम? अपधातुक्षय, डिहायड्रेशन होईल. काय देता तुम्ही? ORS हा शब्द लक्षात ठेवा, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. लिंबू पाण्याचं सरबत द्यायचं. इथे दिले बघा, जलसंजीवनी म्हणजे ORS, जलसंजीवनी. लाजा म्हणजे लाह्या, लाह्यांचं पाणी द्या. मनुकांचं पाणी द्या प्यायला. तेज महाभूत बिघडलं कसं समजायचं? इनडायजेशनच्या तक्रारी चालू होतील. सगळ्यात बेस्ट तुम्हाला ट्रीटमेंट माहितीये? एक टॅबलेट लिहून ठेवा, त्रिकटू टॅबलेट. त्रिकटू मिळते बाजारामध्ये, त्रिकटू टॅबलेट. सुंठ, मिरे आणि पिंपरी. या कोरोनासाठी सुद्धा बेस्ट एकदम. दररोज एक सकाळी टॅबलेट घ्यायची. श्वास मार्ग चांगला राहणार तुमचा आणि अन्न मार्ग चांगला राहणार, कारण परिणमनाच्या प्रक्रिया चांगल्या होणार, सगळ्या मेटाबॉलिक प्रोसेस चांगली होणार, कफ निघून जाणार, स्वच्छ होणार सगळं. सुंठ, मिरे, पिंपळी म्हणजे त्रिकटू. आता इथे बघा, वायूची जर गती थांबली तर प्राधान्याने पोट फुगतं, त्याला आधमान म्हणतात. आणि संडासा साफ होत नाही, कॉन्स्टिपेशन, अवरोध. वातावरची, वात दोषावरची, वात महाभूताची सगळ्यात बेस्ट ट्रीटमेंट कुठली आहे? तर स्नेहन आणि स्वेदन. स्नेहन आणि स्वेदन. तेल लावायचं बाहेरून, पोटामध्ये तूप घ्यायचं, त्याला सुद्धा स्नेहन म्हणतात. आणि शेक द्यायचा. कंबर दुखतीये, पाठ दुखतीये, पाय दुखतात, गुडघे दुखतात, शेका. छाती दुखते, कोरोनामध्ये खोकून खोकून छाती दुखायला लागली माझी, थोडासा हलक्या याने शेक द्या. हॉट फोमेंटेशन इंग्लिशमध्ये. आकाशामध्ये काय होतं बघा, ती भरून जातात. प्लुरसी होईल, असायटिस होईल, की ज्याच्यात सगळी पोकळी भरलेली आहे. माशास काय करतात? ते टॅपिंग करतात. इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी टॅपिंग, TAPPING. प्लुरल टॅपिंग म्हणजे साचलेलं पाणी छातीतनं काढून टाकायचं. पेरिटोनियल टॅपिंग, पोटातलं पाणी काढून टाकायचं. उदर झालं ना, असायटिस म्हणतात त्याला, तेव्हा पेरिटोनियल टॅपिंग करायचं. मित्रांनो, आज आपण, मला मान्य आहे थोडासा लांबतोय विषय आणि वेळही आपल्याकडे कमी असतो, 30-35 मिनिटाचाच वेळ आहे. उद्यापासून मी हा सिद्धांत घेणार आहे, कारण हा सुद्धा तसा महत्वाचा आहे. दोष धातू मला मूलत्वम. दोष धातू आणि मल ही झाडाच्या मुळासारखी आहे, असा त्या सिद्धांताचा अर्थ आहे. आणि पुढे मग जमलं तर सामान्य विषय सिद्धांत घेऊ, आणि त्याच्यानंतर एक एक दोष जो आहे, वात, पित्त, कफ. पाहिजे तर माझ्याकडे थोडे क्वेश्चन पेपर्स पण आहे, पाहिजे मी त्यातला एखादा क्वेश्चन शोधून काढेन आणि त्या क्वेश्चन्सच्या आधारे त्याची उत्तर काय द्यायची याचाही आपण विचार करूया. मला असं वाटतं मी आता स्टॉप शेअरिंग हे थांबवतो आणि एका वाक्यात किंवा काही जणांनी मला उत्तर द्या. काही आर्या, फाल्गुनी, काही कळल्यासारखं वाटतंय का? हो सर.
कोणीतरी एक दोघांनी बोलायला हरकत नाही. इज इट ओके? येस सर. समजायला काही प्रॉब्लेम येतोय? फार No, फास्ट sir. फार फास्ट वाटतंय किंवा काहीतरी No, चांगलं sir. फार बोर होतंय सर, सगळं खूप उच्च शिकवताय तुम्ही, आम्हाला काय ते कळत नाहीये? No, sir. थोडं थोडं कळतंय ना, कारण हे विषय थोडा वेगळा आहे, म्हणजे वेगळ्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतोय. पण जो विषय सांगतोय तो जर नीट हळूहळू समजला तर प्रॅक्टिस मध्ये उपयोगी पडेल. सो पहिल्यांदा सगळ्यांना थँक्स. पुन्हा याच वेळेला भेटूया उद्या. थँक्यू व्हेरी मच. Thank you. Sir. थँक्यू